तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठासाठी भरतीची जाहिरात निघालेली आहे वाहन चालक या पदासाठी. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवर वाहन चालक या पदांची सध्या स्थितीत रिक्त असणारी 5 पदे व पुढील 2 वर्षात रिक्त होणारी 3 पदे, तर अशा एकूण 8 पदांकरिता उमेदवारांची निवड यादी आणि 2 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी इथं परवानगी मिळालेली आहे. आणि त्यासाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षापर्यंत इथं वैध राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे वेतन मिळणार आहे तर ते इथं दिलेले आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे वाहन चालक. आणि जे एकूण जागा आहेत तर ते इथं 8 आहेत. त्यानंतर या पदांसाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर उमेदवार इथं कमीत कमी 10वी उत्तीर्ण असावा. त्यानंतर उमेदवारास इथं मराठी व हिंदी भाषा लिहिता तसेच वाचता व बोलता येणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर इथं उमेदवाराकडे हलके मोटर वाहन म्हणजे LMV चालवण्याचा परवाना इथं असायला हवा. त्यानंतर उमेदवारास इथं 3 वर्षे हलके आणि जड वाहन चालवण्याचा इथं अनुभव असावा. त्यानंतर उमेदवारास मोटर वाहन देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे इथं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक रचना याची माहिती असावी. त्यानंतर उमेदवार इथं सुदृढ असावा. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती खुल्या प्रवर्गासाठी 21 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी 21 ते 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 21 वर्षे ते कमाल वयोमर्यादा इथं लागू नाही. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी ज्या अटी आहेत तर ते इथं दिलेल्या आहेत. तर उमेदवार करार करण्यास इथं सक्षम असावा. तर या अटी तुम्ही इथं बघून घ्यायच्या आहेत. तर या भरतीसाठी उमेदवारांची अल्पसूची लावण्यात येणार आहे. तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार तर उमेदवारांची इथं अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट लावण्यात येईल. त्यानंतर या भरतीसाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे, तर अर्ज तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरून. आणि अर्ज तुम्हाला इथं 19/6/2024 ते 3/7/2024 पर्यंत इथं करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. तर अर्जामध्ये तुम्हाला तुमचा फोटो व तुमची सही अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. त्यानंतर या भरतीसाठीची तुम्हाला परीक्षा शुल्क आहे, तर ते इथं ₹200 आहे. तर ते तुम्हाला ते SBI कलेक्टद्वारे भरावे लागेल. त्यानंतर या भरतीसाठीची तुमची परीक्षा आहे, तर त्याची इथं माहिती दिलेली आहे. तर आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेस इथं सामोरे जावे लागेल. तर तुमची इथं चाळणी किंवा लेखी परीक्षा होईल 20 गुणांची. आणि त्यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी 7 गुण इथं मिळवावे लागतील. तर लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये खालील विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे इथं प्रश्न असतील. तर यामध्ये वाहनांची देखभाल व विषयक ज्ञान, त्यानंतर नागपूर शहर, त्यालगतची महत्त्वाची स्थळे व रस्त्याची माहिती, त्यानंतर सामान्य ज्ञान. तर या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकूण 20 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नाचे 1 गुण असेल आणि प्रश्नपत्रिका इथं मराठी भाषेत असेल. त्यानंतर मोटर वाहन चालण्यासंबंधी परीक्षा 10 गुणांसाठी राहील आणि यामध्ये तुम्हाला 7 गुण मिळवावे लागतील. त्यानंतर पूर्वानुभव यासाठी इथं 10 गुण आहे. त्यानंतर वैयक्तिक मुलाखत तर यासाठी 10 गुण आहेत. तर निवड प्रक्रियेचे एकूण जे गुण आहेत तर ते इथं 50 आहेत आणि यामध्ये तुम्हाला 50% म्हणजे 25 गुण इथं मिळवावे लागतील. तर चाळणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे मोटर वाहन परीक्षेसाठी इथं बोलवण्यात येईल व मोटर वाहन परीक्षा चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना इथं वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. आणि उमेदवारांची निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार इथं केली जाईल. तर अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, मोटर वाहन परीक्षा तसेच तोंडी परीक्षा, मुलाखतीचे वेळापत्रक तर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावर वेळोवेळी इथं भेट द्यायची आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल तर त्यांना खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती व मूळ प्रती इथं सोबत आणाव्या लागतील. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.